कुळ कायद्यामध्ये जी शेती गेली ब्राह्मणांची, बरीचशी कुळ कायद्यात गेली आणि ब्राह्मण हा शेती म्हणजे एका अर्थाने जमिनीपासून वंचित राहिला. त्याच्याबद्दल एक तुम्ही सगळे शेतकरी म्हणून तुम्हाला विचारतो, कुळ कायदा हा बेसिकली राजकीय चाल होती ही यशवंतराव चव्हाणांनी खेळली. यशवंतराव चव्हाणांचं असं लक्षात आलं होतं की स्वातंत्र्य मिळालं, परंतु ग्रामीण भागाच्या लोकांना किंवा मराठा समाजाला स्वातंत्र्य मिळालंच नव्हतं. परत हे राज्य सगळं ब्राह्मणांच्याच हातात गेलं. तेव्हा यांना मोडून काढण्याकरता यशवंतरावांनी चाल केली. कुळ कायद्याचा फायदा कोणाला झाला? फक्त माळी समाजाला झाला. ब्राह्मणांच्या जमिनी ब्राह्मणांकडेच जमिनी होत्या आणि त्या माळ्यांच्या असायच्या. त्यामुळे माळी समाजाची या कुळ कायद्याचा फायदा करून म्हणजे ब्राह्मणाच्या जमिनी माळ्यांकडे असायच्या खंडानी आणि याचा फायदा माळी समाजाला मिळाला. जो माळी समाज काँग्रेसच्या जवळ नव्हता, त्यांना जवळ करण्याकरता हा कुळ कायदा आणला. हे बेसिकली कुळ कायद्याचा बेस हा आहे की माळी समाज अट्रॅक्ट झाला आणि संपूर्णपणे काँग्रेसला वाहून घेतलं त्यांनी आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला.